एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी अमृता फडणवीस आणि रश्मी ठाकरे यांचे आभार मानलेत। मिलिंद नार्वेकर यांनी सर्वच राजकीय पक्षांचे आभार मानलेत। मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचेही आभार मिलिंद नार्वेकर यांनी मानले आहेत। तर तीव्र विरोधानंतर ताडोबातील चंदा वाघीण वनविभागाकडून जेरबंद झाली आहे। वाघिणीला कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे नेण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्री अलिझंजा परिसरातून चंदाला डार्ट मारून जेरबंद करण्यात आलं। तर तीव्र विरोधानंतर आता चंदा वाघीण जेरबंद करण्यात आली। त्यानंतर आता तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे नेलं जात आहे। अलिझंजा परिसरातून चंदाला डार्ट मारून जेरबंद करण्यात आलेलं आहे। तर वाघिणीला आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे नेण्यास सुरुवात झालेली आहे। चंदा वाघिणीला वनविभागानं जेरबंद केलेलं आहे। मोठ्या विरोधानंतर ताडोबातील चंदा वाघीण आता वनविभागानं तिला जेरबंद केलेलं आहे। तर उमरनबीची दुसरी कार हरियाणात सापडली आहे। हरियाणातील खंडवली गावात ही कार सापडली आहे। फोर्ड इकोस्पोर्ट ही कार आता पोलिसांनी जप्त केली। पोलिसांकडून कारची तपासणी सुरू आहे। दिल्ली ब्लास्टवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रिया दिली आहे। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। हा दहशतवादी हल्लाच असं मार्को रुबियो यांनी म्हटलंय। दिल्ली ब्लास्टचा तपास करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सुद्धा मार्को रुबियो यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती आखली जाते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता इच्छुकांची यादी मागवली आहे। विभाग अध्यक्षांना इच्छुकांची यादी देण्याचे आदेश देण्यात आले। 2017 महापालिका निवडणुकीची आकडेवारी मागवण्यात आली आहे। त्या ठिकाणी केलेल्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीत जागा वाटपाबाबत शिंदे सर्व नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। एबी फॉर्म वाटपाची देखील तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे। काय म्हणतात दिल्लीश्वर 41 प्रभागात लढणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। स्वबळासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केल्याचं सुद्धा धंगेकरांनी म्हटलंय। जागा वाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही धंगेकरांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत। काल तुम्ही ट्विट केलं की प्रभाग 41 निवडणूक लढवणार पुणेकर, याचा नक्की अर्थ काय? याच्यामध्ये 41 प्रभाग आहेत आणि 165 त्याच्यामध्ये उमेदवारांसाठी जागा खुल्या आहेत। मग पुण्यामध्ये अनेक सामाजिक संस्था संघटना आहेत आणि या सगळ्यांना घेऊन एक पुण्याच्या विकासासाठी एकत्र येणं हरकत नाही आणि म्हणून आम्ही 165 जागांवर आमची तयारी करतोय। शिवसेनेचं कसं मताधिक्य राहील किंवा शिवसेनेला किती जागा मिळावी, युती जर झाली तर एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं की एवढ्या जागा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये शिवसेनेला मिळायला हव्यात, अन्यथा आमची स्वबळाची तयारी आहे? नाही, याच्यामध्ये जागा वाटप हे शिंदे साहेबचा नेतृत्व आहे, ते पक्षाचे प्रमुख आहेत, ते करणार आहे। पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची पूर्णपणे तयारी, साहेबांनी जसा आदेश देईन तसं आमची तयारी। साहेब म्हणले 165 लढवायचे तर 165, साहेब म्हणले युतीमध्ये लढवायचे तर साहेब निर्णय घेतील। पण आम्ही पूर्णपणे खाली तयारी केलेली आहे आणि आज पुण्यामध्ये बघितलं असेल तर पुण्याची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं काही लोकांच्या राजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये अडकून बसलेली आहे, ती बाहेर काढण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करावं लागेल। आज पुणेकर म्हणून आमची पुणे शहरासाठी पुणेकर आणि पक्ष म्हणून आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि 165 जागा आम्ही साहेब म्हणले तर 165 जागाची तयारी आम्ही करून ठेवली। शेवटी निर्णय साहेब घेणार। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।